हा दादा बोलतो माझे 2-3 गर्लफ्रेंड असतील तोंडावरून एवढं मारे दिसतो का मी भीगे होठ तेरे प्यासा दिल तो लुईस पॉइंट लुईझा पॉइंट आजी खाली गाव आहे ओळखी कमीत आमच्या बोललो ना सांग रहा ना ओळखी किती आपला अजीब दास्तां है ये कहाँ शुरू कहाँ खत्म अरे माथेरान बाहेरचे लोक आपल्या देशात येतात माथेरान फिरायला महाराष्ट्रामध्ये येतात दुसऱ्या स्टेटचे माथेरान फिरायला आणि असं कचरा करतात बिचारा माकडं बिकडं चुकून काय अडकला तर कशात मरतील ना एवढं भारत होता ना तर काही सकाळ झाल्याला काल ना काका बोलत होते आम्हाला की तुम्ही 8-9 वाजताच उठाल काय रेकॉर्ड न सोडू शकत ना बोलतो ते बिना अलार्म लावून उठून दाखवा हा 5 वाजता उठलाय आणि 7 वाजता म्हणजे आम्ही रेकॉर्ड मोडलाय बिना गजर रेकॉर्ड मोडला ना वाव किती भारी व्ह्यू येतो आता सांगोल करतो आणि जातो का तरी फिरायला माहित नाही काय काय तर जाऊ फिरायला तर काही सांगोल केलंय आणि मी कालच हुडी घातलंय कारण की मी कपडेच नाही आणले शापूरवरून मग सांगोल केलं आता चहा पिऊ आणि जाऊ तर माहित नाही पण जाऊ कुठे तरी फिरायला बड्डे बघायला तर काय झालं आम्ही निघालोय म्हणजे आम्हाला माहित नाही कसं काय तरी निघालोय आधी बाहेर निघायचं आम्हाला काला घोडा तर काय तिथे पार्क पण आहे मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे इकडून इको पॉइंटला चाललोय आता 2-2 किलोमीटर लांब आहेत आणि आम्ही 8 वाजता निघालोय आता 9 वाजतील 10 मिनिटात 2-3 पॉइंट फिरलो तरी पण झाला मस्त मस्त रोड आहे कोणच नाही आम्ही दोघच भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा लगे रंग सा तर काय आता इको पॉइंट वर आलोय तिथं अजून एक पॉइंट आहे तो काय माहित कोणतं आहे थोडं असं लांबून जायला लागेल एवढं लांब कोण जाईल तो तिकडं एक पॉइंट आहे फोटो भारण्याची लागा इथे हे 2 किलोमीटर लांब आहे तो लुईस पॉइंट लुईझा पॉइंट जायचा इको पॉइंट वरून बघा तुम्हाला बोललेलो की समोर एक पॉइंट आहे तोच तो चला आता तिकडे जाऊ तिथं म्हणजे लांबून असं भारी वाटलेला जाऊ आता घरी जेवण जायचंय तर बोला आता फिरून घेऊ ना आलो तर नंतर कधी यायला भेटेल सोबत काय रे तेच ना पुढच्या वर्षी परत आहे ना ऋतूच्या बर्थडेला त्या दोघंच आहे मग आता सांगायची पण गरज नाही आता आपण सगळा फिरून तर झालं माथेरान घरासारखं आलंय आजी खाली गाव आहे हो गाव आहे आमचं झोपडे चांगला बघाय भेटेल तुम्हाला हा ओळखी कमीत का आमच्या बोललो ना सांग रहा ना ओळखी किती आपला वाव व्हॉट अ व्ह्यू काय आम्ही चालत चालत मावशीच्या गावाकडे आलोय काकांच्या हशाची हशाची पट्टी पण असं गाव आहे आता त्या मावशींना जात होत्या त्यांना विचारला की गाव कोणतं आहे हशाची पट्टी आम्हाला माहितच नाही मी चालत असं चालू फिरत तिथंच गाव निघाला लुसुळून पॉइंटला आलेलो आम्ही पॉइंटच भेटला नाही आपण एवढंच चालत आलोय 3-3 किलोमीटर लांब बघा हशाची पट्टी गाव गाय बघा म्हणजे थोडा मी उतरतो मावशीच्या गावाला जायला तर पूजा पार्टीने दाखवलेला ब्लॉग बनवत होती तेव्हा काय तिचा ब्लॉग मध्ये बघ निलेश बिलेश सगळे तिच्या गावाला आलो हा
इथूनच चालत होते तुम्ही दाखवलेलं. गाईस बघा सकाळी सकाळी आता आजीन त्या भारा घेऊन जातात. एवढं चढून किती ताकद आहे. आता आपण बिना काय भारा घेऊन तसंच चालत एवढा दमतो. पूर्ण आदिवासी गाव आहे. हास्याची पट्टी. बाबा काय भारी वाटत रे. मी लहानपण आलेलो पूजाच्या वेळेस. ते पण संध्याकाळच्या टायमाला आलेलो आम्ही. आणि आम्हाला खांद्यावर नेलेलं. आम्ही बारीक होतो ना, खांद्यावर नेलेलं. काय हा बघा हा हास्याची पट्टी गाव. नेट बांधले बघ खेळायला. हा हा ही नेट. बबल्या पण इथेच कुठेतरी राहायचा. काहीच अजिंठ्य तिथं त्या माझ्या मावशीची सासू आहे आजी, त्यांची नणंद लागते. तर असेच असं ओळखी आहेत थोड्या थोड्या. त्यांना सांगितलं की असंच फिरत आलोय. हा ओलमन ओळख देतात. इथं बघ पाणी नाही नको जातो. ओलमनला परत जायचे. बघा इथून पाणी घेतात पितात. ते बोलतो गावाचं पण नको लेट होईल आपल्याला. तेच तर जाऊ दे लग्नाला आपण. गाई तिथे ना शेवलांवर शेवला असतात नाही तर शेवला असतात ना रे. नाही चिंबोऱ्या चिंबोऱ्यावर ना बाबा मोठे मोठे आणतात काका. ते जातात ते रात्री जातात. आणि मध पण बाबा त्या मस्त मित्र परिवार जातो त्यांचा. मध मस्त आणतात रात्रीच जातात ना रे. एक दिवस यायला लागेल दाखवायला लागेल तुम्हाला की कसे काय काय करतात इकडचे लोक. एखादं झाड आपल्या डोक्यावर पडला काय चालला कोणालाच नाही समजणार कुठं गेले दोघं. पॉइंट वर आलोय. लुईचा पॉइंटला आलोय आणि कोणीच नाही तर आम्ही दोघंच. आणि आमचं जिगरे एक आहे येतोय. बघा जिगरे आमचा. आज की रात कोणीच नाही मस्त दोघंच. बाबा काय भारी वाटते रे. आणि हवाचा आवाज आहे त्या पानांचा आवाज येतो ना. मला वाटलं पाणी एवढं भारी वारा सुटला ना. वाटला कोणीच नाही तर दोघंच. पूर्ण दर्या खाली ये ना खाली. कशाची पट्टी. अजीब दास्ता है ये कहाँ शुरू कहाँ खत्म. जय श्रीराम. गाईज आता मी रिअलाइज केला इथे माकडं पण असतात खूप. आणि लोक बघा ना असे कसा टाकतात म्हणजे डस्टबिन मध्ये. आणि हे अख्खा खोललाय. अरे माथेरान बाहेरचे लोक आपल्या देशात येतात माथेरान फिरायला. असे महाराष्ट्रामध्ये येतात दुसऱ्या स्टेटचे माथेरान फिरायला. आणि इथं असं कचरा करता. ते कचरा नका करू. बघा किती कचरा आहे. असं कोपऱ्याला जाईल पुढे डस्टबिन टाकाय तिकडे टाका ना. बिचारे माकडं बिकडं चुकून काय अडकला तर कशात मरतील ना. चला आता आम्ही लुईचा पॉइंट फिरलो. एवढं भारी वाटलं ना दोघंच. आणि एवढी वारा सुटले ना बाबा. आईच्या गावात यायचं डायपर शी. बॉटली बिटली ठीक आहे. डायपर कोण फेकतो रस्त्यात. घाईत आम्ही ना सनसेट पॉइंट आहे तिकडं गेलेलो. गेलो 20 मिनिटं आलं काय पॉइंट नाही आला. आम्ही परत आलो. माते मावशींना विचारला तिथे पॉइंट आहे का. बोलते हा तुम्ही थोडे चालत जायला पाहिजे होते भेटला असं पॉइंट. बोला आता परत कोण जाईल. इथं कोऑर्डिनेशन पॉइंट बनला तर 2 मिनिटाच्या अंतरावर तिथं चाललोय. मम्मीचा फोन आलेला बोलतो तुम्ही नका फिरू दोघेच गेलेत हाराल. माथेरान आता घरासारखं झालंय. कुत्रा नाही तर आपण दोघं सोडून. हा तर काही जाताना मावशीन त्यांचा फोन आलेला की असा. मग आता आम्ही मार्केटमध्ये झालो काहीतरी खाऊ मग तसं घरी जाऊ. आता जरा लोक यायला लागलेत. आता मार्केटमध्ये पब्लिक यायला स्टार्ट झाले. आणि आम्ही सकाळीच आलेलो. आता काहीतरी बघतो खायला भूक लागले. या इथे ब्रेसलेट घेत होतो.
ते ब्रेसलेट घेतलेत आणि किचन घेतलं. काकाने कमी करून दिलेत. हा दादा आहे, चांगले आहेत दोघे पण. हा. मला ब्रेसलेट आवडतच म्हणून घेतलेत. इथे रिंग पण आहेत. गाईज हा दादा बोलतो येऊन जाऊन करतो नाही इथंच राहू. हा दादा बोलतो माझे 2-3 गर्लफ्रेंड असतील. तोंडावरून एवढं मारायचं असतं का मी ह्याला लाजवला. चल मग बाय. हा काय म्हणजे असे लोक पाहिजेत. ते तो कसा नीट बोलत होता, रिस्पेक्ट द्यायचा होता. दादा बोलत होता, मी त्याला दादा म्हणून नको बोलू, तो माझून 1 वर्ष मोठा होता. तर चांगला बोलत होता. आता ओळख मग गेली, बोलतो पुढच्या वर्षी असा तसा. जवळचाच होता ना तो. कुठे ती जवळ आहे का गाव? ब्रेसलेट घेतले ते मला असं आवडतात ना घालायला. तर काय आता नाश्ता करायला आलोय. मस्त बटर मिसल घेतले 2 आणि मग जाऊ इथे. इथूनच खाली कमान आहे, तिथून डायरेक्ट मावशीकडे जाऊ. आणि हे गेलं मी काय करशील असा तुला मारायला सेफ्टी. चला मिसल आलेत, आता खातो मस्त. तर काय आता मस्त खायला पूर्ण. आता घरी चाललोय परत, त्याच गल्लीने आलोय. काय हारलो नाही बाबा, नशीब बघा. तर काही सोलमनला आलोय आणि दुपारीच आलोय आणि मी ब्लॉग टाकलेला आहे दुसरा. इथं बघायला घेतलाय मावशीने, तिकडे मावशीने बघायला घेतलाय. तर तुम्ही नसेल भेटलाचा आधीचा तर बघा मशाला गेलेलो. हा ब्लॉग जर तुम्ही आतापर्यंत भेटला असेल तर थँक्यू. भेटूया आता आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.